सायकोलॉजिकली ते टॅकल करणं किंवा त्यासाठी मानसिक अवस्था मला वाटते खूप सक्षम असायला हवी. तर त्यासाठी 2-4 गोष्टी आहेत. एक तर आपला अभ्यास किंवा वाचन, जनरल वाचन जरी चांगलं असलं तरी किती म्हटलं तरी तो धक्का बसतो तो बसतोच. इट्स अ शॉक की सहजासहजी आपली वृत्ती अशी असते की प्रॉब्लेम दुसरीकडे होतात किंवा दुसऱ्यांना होतात, आपल्याला होत नाहीत. हो, जोपर्यंत आपल्याला होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते. बरोबर आहे. पण झाले की इट इज अ शॉक फॉर द पेशंट. आणि युजली एक 2-3 फेजेस असतात. पहिला असतो शॉक, दुसरा असतो डिनायल. हे शक्य नाही, मला झालंच नाही. मी Acceptance दुसऱ्या असतं. डॉक्टरकडे जातो, तिसऱ्या डॉक्टरकडे हा. जातो, मी ही टेस्ट करतो, मला झालंच नाही, डिनायल. थर्ड इज राग, मला कसं झालंय आणि मला कसं झालं. फोर्थ इज ऍक्सेप्टन्स की झालंय. आणि फिफ्थ इज फाईट बॅक की नाही आता झालंय, आता काहीतरी केलं पाहिजे. तर ही जर जर्नी आपण कमी करू शकलो वाचनाने, सोसायटीने, फॅमिलीच्या सपोर्टनी, मित्रमैत्रिणींच्या सपोर्टनी, वाईफच्या सपोर्टनी, मुलांच्या सपोर्टनी, तर तो पेशंट जरा जास्ती म्हणजे ट्रीटमेंट इमिजिएटली सुरू होणार. आणि मग ट्रीटमेंट जर का आपल्याला वेळेवर मिळाली तर गेल्या 30 वर्षामध्ये खूप सुधारणा झाली. आता पूर्ण रिकवर होऊ शकतो. डिपेंड्स ऑन द स्टेज ऑफ द कॅन्सर. अच्छा. म्हणून टाटा हॉस्पिटलच्या सगळ्या बसेसवर लिहिलेलं आहे बघा, सगळ्या गाड्यांवर लिहिलेलं आहे कॅन्सर इज क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली. अच्छा. म्हणून अर्ली डिटेक्शन इज नॉट इझी, बट नाव अर्ली डिटेक्शन इज मोर पॉसिबल देन बिफोर. पहिल्या स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये, तिसऱ्या स्टेजमध्ये जर का आजार एका जागीच असेल तर ऑपरेशन करून बरं होण्याचा खूप चांगला चान्स असतो.